हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू इन्फो विथ गोल्ड टी व्ही. आज आपण बुद्धिमत्तेतील प्रश्नांचा सराव करत आहोत इयत्ता चौथीमधील स्कॉलरशिपमधील. तर प्रश्न असा आहे बघा की एका रांगेत 35 विद्यार्थी उभे असून 2 विद्यार्थ्यांमध्ये 5 मीटर अंतर आहे, तर त्या रांगेची लांबी किती असं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी बघा की विद्यार्थी किती आहेत तर 35 आणि 2 विद्यार्थ्यांमधलं अंतर किती आहे तर 5 मीटर. तर या ठिकाणी बघा की आपण जर 2 विद्यार्थी पकडले तर किती दोघांमध्ये अंतर आहे 5. मग या ठिकाणी मी छोटंसं बघा केलं आहे की समजा आपण 3 विद्यार्थी पकडले तर त्या तिघांमधलं अंतर किती आहे 2 मधलं 5 आणि तिघांमधलं 10. म्हणजे एका विद्यार्थ्याला एक आहे 5 मीटर आहे का नाही, तर 2 विद्यार्थी असतील तेव्हा 5, 3 असतील तेव्हा 10, म्हणजे 5ने कमी होतं आहे विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार. मग या ठिकाणी विद्यार्थी संख्या किती आहे 35. मग जे अंतर आहे ते प्रत्येकाला 5 होईल का नाही, तर प्रत्येकाला 5 न होता एक विद्यार्थी संख्या कमी होईल तेव्हा प्रत्येकाला 5 येईल. तर या ठिकाणी काय करायचं, मग 3 विद्यार्थी असताना 10 झालं, म्हणजे 3 विद्यार्थी असताना किती अंतर झालं 10. तर या ठिकाणी आपण किती विद्यार्थी पकडायचे 35 न पकडता, कारण एक विद्यार्थी कमी होतोय. 3 होती तेव्हा 10 होतात, जेव्हा 2 असतील तेव्हा 5 होतंय, बरोबर आहे. मग आपण 34 विद्यार्थी पकडायचे आणि 34ला 5ने गुणायचे आणि त्यांचा जो काही गुणाकार येईल तेवढं जेवढं अंतर मीटरमध्ये येईल ते रांगेची काय असेल तर लांबी असेल. या ठिकाणी बघा की 34 गुणुले 5 मी केलेले आहेत, बरोबर आहे. 2 विद्यार्थ्यांमधील अंतर किती आहे 5. तर आपल्याला 35 मधलं काढायचं, पण परंतु 35 न घेता आपण काय घ्यायचं 34 घ्यायचं. मग 35ला जर 5 आपण गुणले तर 5 चोक 20, हातच्याले 2, त्यानंतर 5 त्रिक 15, 15 आणि 2 17, म्हणजे 170 काय आलं की अंतर आलं. आणि अंतर कशात दिलेलं आहे तर मीटरमध्ये दिलेलं आहे, म्हणून 170 मीटर हे काय होईल आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. मग त्याला रांगेची लांबी किती येईल तर 170 मीटर. आपण ऑप्शन चेक करूया. या ठिकाणी बघा की जर आपण ऑप्शन चेक केले तर पहिलाच ऑप्शन आहे बघा 170 मीटर आपल्याला आलेला बरोबर दिसतोय, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं ॲन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा की दिशाची आई माझ्या आईला आई म्हणते, तर दिशा माझी कोण असं विचारले, बरोबर आहे. आता समजा आपण कोणी पण आपल्याला स्वतःच्या जागी पकडा धरून आपण अशी नाते संबंधाचे प्रश्न सोडवत असेल तर आपण आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचं आणि अशा प्रकारचे प्रश्न थोडेसे समजून घ्यायचे. की दिशा एक मुलगी आहे आणि तिची आई काय म्हणते, तर माझ्या आईला तिची आई काय म्हणते की आईच म्हणते. मग माझी आई आणि दिशाची आईसुद्धा आईच म्हणते माझ्या आईला, म्हणजे आम्ही दोघी एकतर बहिणी असणार किंवा बहीण भाऊ असणार, बरोबर आहे. तर दिशा माझी कोण, मग माझ्या बहिणीची मुलगी दिशा होईल किंवा भावाची मुलगी होईल, बरोबर आहे. मग ती जर तो जो कोण आहे दिशाची आई आहे ती तर आईच आहे, म्हणजे ती मुलगी आहे थोडक्यात. आणि मग दुसरी जी आहे मी या ठिकाणी भाऊ असू शकतोय किंवा बहीण असू शकतोय, बरोबर आहे. मग दिशा माझ्या कोण होणार माझी, तर ती बहिणीची मुलगी होईल. परंतु या ठिकाणी बहिणीची मुलगी असा कुठंतरी पर्याय आहे का नाही, बरोबर आहे. मग बहिणीची मुलगी नाही म्हणजे भावाची मुलगी होऊ शकते की नाही माझ्या ती, बरोबर आहे. मग ती बघा भावाची जर होऊ शकते, दिशाची आई माझ्या आईला आई म्हणते, तर दिशा माझी कोण तर भाची. म्हणून या ठिकाणी बघा की काय म्हणतात, या ठिकाणी भाची पण म्हणतात भावाची मुली, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 ही आपल्या प्रश्नाचं करेक्ट ॲन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा की आकृतीतील त्रिकोणांची संख्या किती. तर या ठिकाणी एक आकृती दिली ना आपल्याला त्रिकोणांची संख्या काढायची. तर पहिल्यांदा आपण जे छोटे छोटे सगळे त्रिकोण आहेत ते मोजून घ्यायचे. मग किती होत आहेत बघा 1 2 3 4 5 6 7. आपल्याला छोटे त्रिकोण किती मिळाले 7. आता आपण 2 2 ने तयार होणारे बघूयात किती होत आहेत. बघा या ठिकाणी मी 7 लिहिते, ठीक आहे. त्यानंतर आता हा आणि हा मिळून तयार झालेला 8, हा आणि हा 9, हा आणि हा 10, हा आणि हा 11, बरोबर आहे. आता हा त्रिकोण आणि हा मोठा त्रिकोण आणि हा त्रिकोण किती झाले ते बघा, हे आपले 4 झाले, मी 4 लिहिते इथं, ठीक आहे. आता हा त्रिकोण एवढा ह्या दोन्हींचा आणि हा एक, तर हा आणि हा मिळून झालेला मोठा त्रिकोण, तर तो एक. त्यानंतर हा दोन्हींचा 1 2, ह्या दोन्हींचा 1 3 आणि ह्यांचा आणि यांचा 1 4, ते किती झाले 4. ते 4 मी त्याच्यात मांडले. आता अजून कुठं तयार होतोय का, तर आपला एक त्रिकोण पकडायचा राहिला बघा. जसं आपण हा त्रिकोण या ठिकाणी धरला होता तसा हा आपण धरलाय का बघा, तर हा पण धरलेलाच आहे, या ठिकाणी आपण धरला होता हा दोन्हींचा मिळून तयार झालेला. मग किती त्रिकोण झाले बघा, नीट व्यवस्थित जर बघितलं आपण तर किती झाले 7 आणि 4 11, 11 आणि 4
15 ऑप्शन आहे का? मग आपला एक कोणता त्रिकोण घ्यायचा राहिला? जर आपण या ठिकाणी व्यवस्थित बघा बरं, एक कोणता तरी आपल्याला त्रिकोण घ्यायचा राहिलेला आहे. मग या ठिकाणी बघा की हा आपण या ठिकाणी आपण पकडलं की हा दोन्हींचा मिळून हा त्रिकोण झालेला आहे. एकूण किती त्रिकोण झाले तर या ठिकाणी आपण बघितलं 7 3 4 11, 11 4 15, बरोबर आहे. परंतु नेट आकृतीचं तुम्ही निरीक्षण केलं तर या ठिकाणी एक छोटी लाईन दिसते, बरोबर आहे. आणि हा छोटा एक त्रिकोण या ठिकाणी काय झालेला आहे, तयार आहे. तो जर त्याच्यामध्ये आपण ॲड केला तर 15 आणि काय होतील तर 16. मग पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा की एका सांकेतिक भाषेत काय आहे तर 2 गुणिले 3 बरोबर किती दिले 36. परंतु 2 गुणिले 3 किती होतात खरे तर बेत्रिक 6. परंतु काय दिले 36. मग 6 काय आहे 36 काय आहे 6चा वर्ग. त्यानंतर 1 गुणिले 4 4 1 4 मग काय दिले 4चा वर्ग. त्यानंतर 4 गुणिले 2 4 गुणिले 8 काय होतील 8 आणि 8चा वर्ग 64 असे लिहितात. त्याच भाषेत 3 गुणिले 4 बरोबर किती. मग 3 चौक किती 12 आणि 12चा वर्ग काय तर 144. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न काय आहे की सन 2025चा स्वातंत्र्य दिन गुरुवारी साजरा झाला तर त्या महिन्यात कोणते वार 5 वेळा येतील. आता आपल्याला दिनदर्शिकेवर आधारित हा प्रश्न आहे. मग आपल्याला हे माहीत पाहिजे की जर महिना 31 तारखेचा असेल तर त्यातले पहिले 3 वार म्हणजे 1 तारखेचा 2 तारखेचा आणि 3 तारखेचा वार 5 वेळा येतो. आणि जर 30 तारखेचा महिना असेल तर फक्त 1 आणि 2 तारखेला जो वार येतो तोच 5 वेळा येतो, हे माहीत पाहिजे. मग आता स्वातंत्र्य दिन म्हणजे कोणत्या महिन्यात असतो स्वातंत्र्य दिन तर आपला स्वातंत्र्य दिन असतो ऑगस्ट महिन्यात. ऑगस्ट महिना किती दिवसांचा असतो तर 31 दिवसांचा. मग 15 ऑगस्ट कधी साजरा झाला स्वातंत्र्य दिन गुरुवारी. तर गुरुवारी कोणता वार 15 तारखेला गुरुवार होता. मग जोच वार 15 तारखेला असतो तोच वार 1 तारखेला असतो. मग 1 तारखेचा वार कोणता गुरुवार. मग 2 तारखेचा शुक्रवार 3 तारखेचा शनिवार. गुरुवार शुक्रवार शनिवार. मग हे 3च वार काय होणार आहेत 5 वेळा येणार आहेत. मग गुरुवार शुक्रवार शनिवार असा पर्याय कोणता आहे तर पर्याय क्रमांक 1. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा की गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा. तर गटात बसणारी पदं काय आहेत बघा हरभरा तूर मूग. मग याच्याशी जुळणारं काय तर हरभरा तूर मूग हे काय आहेत तर कडधान्य आहेत. मग पर्याय बघा भुईमूग ज्वारी सूर्यफूल मटकी. भुईमूग तर तेल देणारे बी आहे, ज्वारी तर कार्बोदके म्हणजे पिष्टमय पदार्थ आहे, सूर्यफूल पण तेल देणारे बियाणे आहेत. मग मटकी हे काय कडधान्य आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा की वांगे दोडका कारले. तर हे काय आहेत की फळभाज्या आहेत म्हणजे व्हेजिटेबल्स भाज्या आहेत. मग पर्याय जर आपण बघितले करडई गवार कोबी मेथी. मग करडई काय आहे पालेभाजी आहे. त्यानंतर कोबीसुद्धा काय आहे पालेभाजी आहे. आणि मेथीसुद्धा म्हणजे कोबीला सुद्धा पत्तेच पाण्याच असतात ना. आणि मेथीसुद्धा पालेभाजी आहे. मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गवार हे आपलं करेक्ट आन्सर बसतं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा की दिलेले आहे PQ म्हणजे बघा या ठिकाणी. त्यानंतर हा साईन ग्रेटर दॅन लेस दॅन DD उलटं दिलं आहे म्हणजे दिशा बदलल्यात. तर इथं चौथ्या ठिकाणी काय बसेल असं प्रश्नचिन्हात विचारले. मी या ठिकाणी पहिला ऑप्शन बसेल का स्वस्तिकचा. या ठिकाणी बघा की स्वस्तिकची तर दिशा बदलली नाही त्याच्यामुळे हा पर्याय बसणार नाही. मची दिशा बदलली का नाही ही पण पर्याय बसणार नाही. ची दिशा बदलली का नाही उलटा लिहिलाय हा सुद्धा पर्याय बसणार नाही. मग पर्याय 4 मध्ये बघा Fची दिशा तोंड बदललेली आहेत म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब अँड शेअर करा.